चल पाणी नाही टाकू, पाणी नाही आपल्याकडे. तेवढं पाणी प्यायसाठीच पाहिजे आपल्याला. दिवा बनवायचा आहे. इथे मातीचा दिवा. हॅलो फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये आपण शनिवारपासून तर सोमवारपर्यंत काय काय केलं ते सगळं पाहणार आहोत. चला तर आता पाहूया आपण शनिवार ते सोमवारचा आमचा प्रवास. ही बघा तृष्णा फुगली म्हणून ही अशी एकटी समोर समोर जात होती आणि आम्ही सगळे तिच्या मागे मागे जात होतो. फिरायला म्हणजे आपण कुठे दूर नाही जाणार आहोत, आपल्याला कळममध्ये जायचं आहे. इंदिरा कॉलेज आहे ना, तिथंच एक सरस्वती मंदिर आहे. हे बघा आपल्या कॅटरिंगचं तिथं जेवण पण चालू होतं. मग गेल्या गेल्या आम्ही सगळ्यांना अगोदर तिथं जेवून घेतलं. मस्त आहे इकडं, आहे ना सगळे. आम्ही तिघी पण पहिल्यांदाच इथं आलो होतो. सरस्वती मंदिरात पोहोचलो आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणपतीची आणि डाव्या बाजूला हनुमानाची मूर्ती होती. आणि इथं पोहोचल्याबरोबर सुद्धा लेकराच्या मस्त्या चालूच होत्या. ह्या लेकरांचा मस्त्या आणि आनंद पाहून आम्हाला असं वाटत होतं का कोणी आम्हाला मंदिराच्या बाहेर तर काढणार नाही, एवढा गोंधळ घालत होते. आणि अशा प्रकारे आपला शनिवारचा दिवस गेला. आता थेट आपण सोमवारच्या दिवसमध्ये काय काय झालं ते पाहू. आणि सोमवारला वेळेवरच दत्तापूरला जायचा प्लॅन झाला आणि मुलांची शाळा 2 वाजता सुटली, त्यामुळे त्यांनाही सोबत घेतलं. मुलांनी इथं पाण्याचा फवारा बघितला, त्यांना मजा वाटत होती. असंही आज गरमी होत होती म्हणून मी पण त्यांना तिकडे जाऊ दिलं. ते हे इकडे पाणी खेळण्यासाठी जात आहेत ते. चला दत्ता तर मामाजीचं नाव आहे. मोराचा आवाज आहे. आणि इकडे आल्याबरोबरच विद्याला मोराचा पण आवाज आला. चालताना मध्ये मध्येच मोराचा आवाज ऐकू येत होता आणि मस्त आवाज ऐकायला पण छान वाटत होतं. पण मोर काही दिसत नव्हता, माहीत नाही आता तो कुठून आवाज देत आहे. तर टेकडी वर असल्यामुळे चांगलाच दम लागत आहे. पान आज इथं चढू नाही शकत आहोत, एवढा दम लागत आहे. तर ते विद्या म्हणजे आपण रायगडला जाऊ म्हणते. एवढा दम लागला शेवटी गाडी. आता तू हे चिवडा घरूनच बनवून आणला होता प्रियंकाताईंनी. प्रियंकाताई म्हणजे विद्याताईच्या जाऊबाई आहेत. चिवडा घरीच बनवला, पण त्यात कांदा नव्हता टाकला. कांद्यामुळे चिवडा नरम यायचं म्हणून कांदा टाकायचा बाकी होता. आणि विद्याने हे शेवचे वगैरे पॉकेट आणले होते त्याच्यामध्ये मिक्स करायसाठी. आणि विद्याचं चालू आहे मिक्स करणं. शेव आणखीन चिवडा वगैरे सगळं एकत्र करत आहे ते. आणि यांनी समोसे आणि जिलेबी आणली होती. मुलांचा नाश्ताही चालू होता. आणि छान महत्त्वाचं म्हणजे मुलांना इथे छान खेळायला भेटते, त्याच्यामुळंच आम्ही इथं आलो होतो. आणि हे असंच पार्टी, चिवडा पार्टी वगैरे करण्यासाठी. आता आपला चिवडा मस्तपैकी तयार झाला. प्रियंकाताईला कांदा नको होता म्हणून त्यांच्यासाठी कांदा न घातलेला चिवडा बाजूला काढून ठेवला. मग उरलेल्या चिवड्यामध्ये कांदा मिक्स केला. सगळ्याच्या आवडीनुसार आता आपला हे चिवडा तयार झाला आणि सगळ्यांनी मिळून मस्त चिवड्याचा आस्वाद घेतला.
मी तर खाऊन बाजूला बसले होते, पण आमची विद्याबाई अजून निवांत खाता खाता गप्पा मारत होती आणि तिच्यासोबत माझे मिस्टर आणि माझे मिस्टर तिच्यासारखे तसेच गप्पिस्ट आहे आणि यांच्या गप्पा संपायचं काही नाव घेत नव्हता. आम्ही सगळे तिचं बोलणं साईडला बसून ऐकत होतो. आथांगला काही झाडावर चढता येत नाही, त्यामुळे मीच त्याला झाडावर बसवलं आणि तिकडून तृष्णा पण आली. तिलाही झाडावर चढायचं होतं. आता तिलाही नाही चढत, आता तिलाही मला बसून द्यावं लागणार. हे बघा, हे दोन्ही बंदर असे झाडावर बसले आणि हे इकडे बघा, अजून यांचं खाणं संपलेलंच नाही. आणि हा श्री झाडावर चढून होता, त्याला झाडावर चढता येते. हे बघा, इथे वर नाही आणखीन एक टेकडे आहे आणि त्याच्यावर महादेवाचं मंदिर आहे. तिकडे काही जाऊ शकत नाही आपण, आपल्यासोबत लेकरं आहे ना, त्याच्यामुळे तिकडे वर जाण्यासाठी रस्ता एवढा चांगला नाही, त्यामुळे आपण वर जाणारच नाही. बस करा रे बाबा तुमच्या गप्पा आता. मी कधीची खाऊन बाजूला झाली, पण यायच्या गप्पा काही सरणं झाल्या बाबा. असं काय इम्पॉर्टंट बोलणं चालू आहे तर खाणं संपवा, पुढचा व्लॉग आपल्याला शूट करायचा आहे. आणि लेकरांचं खाऊन पण झालं आणि मस्त ते खेळत पण आहे, एकमेकासोबत खेळत होते, धावत होते आणि मजा करत होते. चांगलं वाटे माती खेळायला, मस्त मजा येते. पाणी पाहिजे. पाणी पाहिजे? त्यात पाणी नाही टाकू, पाणी नाही आपल्याकडे. तेवढं पाणी प्यायसाठीच पाहिजे मला आपल्याला. नाही पाहिजे. मला काही दिवा बनवायचा आहे. इथे मातीचा दिवा दिवाळीला बनवायचा असते. आता दिवाळी आहे का? दिवा आपल्याला बिना मातीचा बिना पाण्याचा बी बनते. नाही, आता किती ऊन झाली. काय बनवलं? हां, काय बनवलं? पहाड. हो, छान बनवलं पहाड. फक्त एकमेकाच्या अंगावर नाही टाकायची माती, हा. आणि पाणी नाही, तुम्हाला असंच नेणार मी घरी. अंगावर टाकायचं नाही, हा. डोळ्यात जाते, आंधळेच होते डोळ्यात गेलं का. ठीक आहे. आणि बघा, मी वर पण पोचली. यांचं काय का खाली चालू आहे बघा. गप्पाचं दुसरं सीझन चालू झालं. आणि या अगोदर पण तुम्ही हे मंदिर बघितलं तर आपलं हे इथे दुसऱ्यांदा येणं झालं. दुसऱ्या वेळी पण आपण इथे शूट करत आहोत आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहायला मिळते. तुम्हालाही नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डबल पासिंग झालं. आनंदी. मी येथील महाराजांना विचारले, हे तर दत्ताचं मंदिर आहे ना, मग इथे शिवलिंग कसं काय? त्यावर ते म्हणाले, आज जाऊन टॉर्चच्या प्रकाशात थोडंसं नीट बघ. तर मग मी आत गेले. शिवपिंडीसमोरच श्री दत्ताच्या पादुका दिसल्या. अनेक जणांना त्या छोट्या कक्षाकडे काही लक्षही जात नाही. याच्या मागचा अर्थ पण त्यांनी मला सांगितलं की भगवान दत्तात्रय हे ब्रह्म, विष्णू आहे आणि महेश या त्रिमूर्तीचे एक रूप आहे. त्यामुळं श्री दत्त मंदिरामध्ये काही ठिकाणी शिवपिंड आणि दत्ताच्या पादुका एकत्र पाहायला मिळतात. हां हां हां, हे बघा, हे इथे निरंजन ऋषीचं मंदिर आहे म्हणते. मला एवढं काही माहिती नव्हतं. आता मी विचारून घेतलं. इकडे महाराज आहेत ना बसून, त्यांना. आणि अजून इकडून थोडंसं इकडे गेल्यावर आणि हे इथून हे बघा मंदिर दिसत आहे ना, ते अनुसया मातेचं आहे म्हणते. ते मंदिरही मी अजून बघितलं नाही खाली जाऊन. मी जेव्हा पण येते तेव्हा हे इथे वरच येते आणि मग घरी जातो आम्ही एवढं बघून. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.